आजचा केक खूप सुंदर आणि खास आहे कारण की आज आहे 5 वर्षाच्या मुलीचा एका बर्थडे आणि त्याच्यासाठी ही केक ऑर्डर दिलेली आहे। केकची ऑर्डर दुपारी 12 वाजता आली होती आणि त्यांना 5 वाजता केक हवा होता, त्यामुळे थोडीशी घाईच झाली। गॅसच्या दोन्ही बाजूंनी पटकन केक बेक करून घेतला आणि त्यानंतर पटकन आयसिंग सुद्धा केलेली आहे। हा केक मुलीचा असल्यामुळे 2 कलरमध्ये त्यांनी करायला सांगितला होता, पिंक आणि व्हाईटमध्ये, आणि त्यामुळे मी अशा पद्धतीने 2 कलरमध्ये केलेला आहे। पूर्ण केक आपला 2 टियरमध्ये सेट केला आहे मी आणि त्यानंतर एक टूथपिक टाकलेली आहे कारण की केक हलू नये किंवा सरकू नये, त्यासाठी मी इथं टूथपिकसुद्धा टाकलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला डेकोरेट करायचा आहे केक। केकवरती आपल्याला गोल्डन कलरचे फॉगबॉल लावून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि खूप सुंदर दिसतात। मी इथे 3-3 हे बॉल्स लावून घेतलेले आहेत। त्यानंतर मधल्या बाजूला सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला लावायचे आहेत। इथे सुद्धा मी 3च लावलेले आहेत। त्यानंतर खालच्या बाजूला सुद्धा अशा पद्धतीने विरुद्ध दिशेला असे लावून घ्यायचे आहेत आपल्याला। आणि हे बॉलची डिझाइन खूपच सुंदर दिसते, यामध्ये वेगवेगळे कलर असतात। इथे हॅपी बर्थडेचा टॅग सुद्धा मी एकदम मोठा लावून घेते आणि तोही गोल्डन कलरमध्येच आहे आणि मोठा केक असल्यामुळे थोडासा मोठा असला का जरा छान दिसतो आणि अशा पद्धतीचा हा माझ्याकडे आहे। त्यावरती प्लास्टिक असतं ते काढायचं म्हणजे त्याची शायनिंग जरा छान दिसते। त्यानंतर मुलीचा केक असल्यामुळे बार्बी डॉलची डिझाइन थोडीशी सांगितली होती करायला, तर माझ्याकडे टॉपर्स होते अशा पद्धतीचे, तर मी तेच लावून दिलेले आहेत आणि खूप छान दिसतं टॉपर लावल्यामुळे हा केक। त्यानंतर पिंक कलरचे बटरफ्लाय सुद्धा आहेत, तर ते सुद्धा यावरती लावून घेणार आहे। ही केकची ऑर्डर मला पहिल्यांदाच आलेली आहे कारण की नवीन कस्टमर आहे, आज पहिल्यांदाच माझ्याकडे केक ऑर्डर करायला आलेले होते आणि त्यांना खूप केक आवडला होता कारण त्यांनी सिंपल डिझाइन सांगितली होती आणि मी ही केली, त्यामुळे त्यांना खूपच आवडला होता। इथे बार्बीचं टॉपर आहे ते काढलेलं आहे जरा वेळ आणि इथे बटरफ्लाय लावून घेतलेला आहे। त्यानंतर दोन्ही बटरफ्लायच्या मध्ये एक माझ्याकडे गोल्डन कलरचा हार्ट आहे, तर तो सुद्धा मी यावरती लावून घेणार आहे अशा पद्धतीने, त्यामुळे क्रॉस डिझाइन तयार झालेली आहे। त्यानंतर आपल्याला खालच्या आणि वरच्या बॉर्डरला डिझाइन काढायची आहे। त्यासाठी एक स्टार नोझल घ्यायचं कोणतंही आणि त्याने अशा पद्धतीने डिझाइन काढायची आहे। बॉर्डरला डिझाइन काढल्यामुळे फिनिशिंग छान दिसते आणि जे गॅप असतात ते सुद्धा भरून काढले जातात, त्यामुळे बॉर्डरला डिझाइन छान दिसते। इथे पिंक कलरची व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे मी आणि त्याने अशा पद्धतीने ही डिझाइन काढलेली आहे आणि मधल्या सुद्धा बाजूला आपल्याला तशाच पद्धतीने काढायची आहे, जेणेकरून मधला जो गॅप दिसतोय तो सुद्धा भरून येईल आणि केकला फिनिशिंग अगदी छान दिसेल। एका छोट्याशा मुलीचा बर्थडे आहे, तर कलरफुल असला का आणखीन छान दिसतो, त्यामुळे माझ्याकडे कलरचे स्टार आहेत छोटे छोटे, ते स्टार मी या केकवरती पूर्ण लावून घेतलेले आहेत, जेणेकरून केक खूपच छान दिसतो। तुम्हाला सुद्धा जर असेच नवनवीन केक शिकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्यात बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल। आणि आपला केकसुद्धा अगदी रेडी आहे, खूप सुंदर झाला होता आणि त्यांना खूप आवडला, सर्वांना खूप आवडला। तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा एकदा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटणारच आहोत नवीन केकसोबत, रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।